थायरॉईड झाल्यानंतर सुद्धा आपण एकच गोळी घेऊन तो कंट्रोलमध्ये ठेवू शकतो किंवा मॅनेज करू शकतो. हा एक खूप मोठा गैरसमज लोकांमध्ये आहे. बऱ्याच वेळा असंही होतं की ज्यांचं वजन वाढतं ते स्वतःहून डाएट प्लॅन म्हणजे डाएट सुरू करतात. ओके, चेंजेस सुरू करतात डाएट मध्ये. तर मग फक्त डाएट चेंजेस केले म्हणजे थायरॉइड फिक्स होतो का? पण थायरॉइडचे हार्मोन्स डिस्टर्ब आहेत. तुम्ही कितीही पथ्याचं अन्न घ्या, कितीही डाएट फॉलो करा, तुमचं वजन हलतानाच दिसत नाही. लग्नाच्या आधी थायरॉइड डिटेक्ट झालेला आहे आणि त्यांनी सांगितलंच नाही आहे समोरच्याला की माझ्या मुलीला थायरॉइड आहे. सो अशा केसेसमध्ये मग पुढं जाऊन मग पेशंटला जर कन्सिव्ह ती करू नाही शकली तर त्यावेळेला खूप त्यांच्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम्स झालेले सुद्धा मी बघितलेलं आहे. सो स्ट्रेस हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे, पण तो आपल्याला आयडेंटिफाय करता आला नाही आणि त्याच्यावरती आपल्याला काम करून त्याच्यातून सोल्युशन्स काढता आले नाहीत तर तो स्ट्रेस आपल्याला मग हायपरटेन्शन, थायरॉइड किंवा डायबेटीस यासारख्या आजारांकडे नेऊ शकतो. TSH नॉर्मल म्हणजे थायरॉइड गेला, ओके, किंवा गोळ्या बंद किंवा गोळ्या चालू ठेवल्या तरी आयुष्यभर हा थायरॉइड आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. हा एक मोठा गैरसमज आहे का? अज्ञानम मूलम सर्व दोषानां, म्हणजेच अनेक आजारांचं मूळ हे अज्ञानामध्ये असतं. आणि थायरॉइड सारख्या ह्या सायलेंट आजाराबद्दल पण गैरसमज बऱ्याच प्रमाणात आहेत. नमस्कार, मी संपदा हुद्देदार. थायरो संवाद ह्या थायरॉइडवरील पहिल्या मराठी पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आत्ता मी जसं सांगितलं, थायरॉइड हा एक दुर्लक्षित आजार आहे. म्हणजे मी ह्या पहिल्या एपिसोडपासून तुम्हाला सांगत आलेली आहे आणि तेवढाच गंभीर सुद्धा आहे. पण त्याबरोबरच त्या आजाराबद्दल आपण खूप गैरसमजांना बळी पडत आलेलो आहे वारंवार. तेवढंच दुर्लक्ष सुद्धा करत आलेलो आहोत. तर आजचा हा एपिसोड हा फक्त आणि फक्त ह्या गैरसमजांना समजामध्ये कसं बदलायचं यावर आहे. आपल्यासोबत आहेत डॉक्टर चंद्रश्री कुलकर्णी, थायरॉइड फ्री फॉरएव्हरच्या संस्थापिका आणि थायरॉइड रिव्हर्सल स्पेशालिस्ट. चला त्यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर, खूप खूप स्वागत. थँक्यू संपदा. आता जसं मी तुम्हाला म्हणाले किंवा सगळ्यांनाच म्हणाले इनफॅक्ट की हा आजचा एपिसोड हा पर्टिक्युलरली गैरसमजांबद्दल आहे. म्हणजे आपण वारंवार बोलत आलेलोच आहोत की लक्षच दिलं जात नाहीये, चलो ठीक आहे करते है, पुढे चाल ढकल करत आलोय. बरोबर आहे. तर हा पण एक गैरसमजच म्हणायला पाहिजे ना, चाल ढकल. अगदीच खरंय. तर आजचा एपिसोड हा पूर्ण त्यावर आहे. येस, ओके, नक्कीच आपण बोलूया. सुरू करूया का? हो. ओके, तर पहिल्यांदाच मला वाटतंय की थायरॉइड झाला की लगेच सिम्पटम्स दिसायला लागतात. काही सिम्पटम्स खरं तर दिसतात लगेचच. सडन वेट गेन होतंय किंवा सडन वेट लॉस होतोय. हा अगदी विजिबल सिम्पटम म्हणायला हरकत नाही की पटकन जाणवण्यासारखं दिसतं. पण इंटरनल जे काही चेंजेस होत असतात, हार्मोनल इम्बॅलन्समुळे सगळ्यात महत्त्वाचं जे मेंटल हेल्थवरती परिणाम होत असतो तो खूप सायलेंटली होताना दिसतो ऍक्च्युली. आणि हे बदल त्या स्त्रीला किंवा त्या व्यक्तीला ज्याला थायरॉइड झालंय याच्यापेक्षा त्याच्या आजूबाजूच्या लोकांना जास्त लवकर समजू शकतात की अरे आत्ता तर ही व्यक्ती इतकी छान होती, इतक्या चांगल्या पद्धतीने बोलत होती आणि अचानक काय झालं की पटकन एवढी पॅनिक झाली किंवा पटकन एवढी चिडचिडेपणा करायला लागली. सो हे सिम्पटम्स थोडे स्लोली वाढायला लागतात आणि पेशंटला त्याचा परिणाम खूप उशिरा दिसत असतो त्यांच्या मेंटल आणि फिजिकल हेल्थ दोन्हीवरती. सो येस, ऑफकोर्स काही सिम्पटम्स की विजिबल सिम्पटम्स आपल्याला नक्कीच लवकर दिसतात. वजनाच्या बाबतीतले तिथं आपण काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. बरोबर. पण सायलेंट जे काही सिम्पटम्स असतात, न्यूट्रिशनल डिफिशियन्सी आहे, हेअरफॉल आहे, स्किन ड्रायनेस आहे, विकनेस येतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मूड स्विंग्स. सो हे खूप स्लोली डेव्हलप व्हायला लागतात. त्यामुळं थोडासा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं की वजन वाढते कमी होते याच्यापेक्षा सुद्धा हे त्रासदायक सिम्पटम्स असतात त्याकडे कुठेतरी थोडं दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे लवकर आपल्याला त्या गोष्टी आयडेंटिफाय करता आल्या
आणि त्याच्यावरती काम करता आलं तर नक्कीच ते खूप महत्वाचं ठरू शकतं. मी को रिलेट करू शकते ह्या मुद्द्यावर. येस, म्हणजे मला तुम्ही जी आता सगळी लक्षणं सांगितली ते मला असं वाटतं की कुठेतरी ही लक्षणं माझ्यामध्ये पण आहेत. आणि मग घरचे अचानक म्हणायला लागतात, काय झालं तुला, हा तर छोटासा मुद्दा होता, अचानक काय एवढा एक छोट्या मुद्द्यावर एवढी बस्ट व्हायला लागली आहेस. करेक्ट. तर बरोबर म्हणताय तुम्ही की आपण दुर्लक्ष करतो, इंटरनल चेंजेस कडे दुर्लक्ष करतो. नक्कीच नक्कीच. राईट. सो दुसरा असा होता प्रश्न डॉक्टर की थायरॉइड झाला की आयुष्यभर राहतो किंवा एक गोळी पुरेशी असते थायरॉइडला भागवण्यासाठी? खूप चांगला प्रश्न विचारला संपदा. कारण थायरॉइड झाल्यानंतर सुद्धा आपण एकच गोळी घेऊन तो कंट्रोलमध्ये ठेवू शकतो किंवा मॅनेज करू शकतो. हा एक खूप मोठा गैरसमज लोकांमध्ये आहे. सो थायरॉइड आधी तुम्ही समजून घेतलात, जसं आपण पहिल्या भागापासून बघतो आहोत, आणि त्याच्यावरती काम केलं तर तो नक्की पूर्ण बरा होण्यासारखा असतो. पण गोळीच्या डिपेंडन्सीवरतीच आपल्याला राहायचं आहे या मानसिकतेत तुम्ही राहिलात, त्या गैरसमजात तुम्ही राहिलात तर नक्कीच तुम्ही आयुष्यभर आजारी राहणार आहात आणि इतर आजारांना सुद्धा आमंत्रण देणारे आहात. खूप महत्वाचा मुद्दा. म्हणजे हा जो मानसिकतेचा मुद्दा तुम्ही सांगितलाय तो मला जास्त महत्वाचा वाटतोय की चला एक गोळी घेतली आणि सफिशियंट आहे बाबा, चला आपण भागवू शकतो. हा जो तुमचा मुद्दा आहे तो आवडलाय मला. आणि बऱ्याच वेळा तुम्ही लास्ट एपिसोड मध्ये पण म्हणाला आहात की हायपर थायरॉइडिझम मध्ये वजन सातत्याने वाढतं, राईट? हायपोमध्ये वाढतं, येस, आणि हायपर मध्ये कमी होताना. राईट. तर माझा प्रश्न तसाच आहे की फक्त वजन वाढतं ही थायरॉइडची लक्षणं आहेत, पण इतर काहीही त्रास होत नाहीत, हे कितपत सत्य आहे? नाही, बिलकुलच नाही. कारण वजन वाढतं हे दिसतं आपल्याला विजिबल. जसं मी सुरुवातीलाही म्हटलं की वजन वाढतं किंवा कमी होतं हे दिसणारं सिम्पटम आहे. बरोबर. पण इंटरनल इतके चेंजेस होत असतात आणि फक्त वजन वाढतंच एवढंच सिम्पटम नाही दिसत. हायपोथायरॉइडिझम मध्ये वजन वाढतं, पण हायपरथायरॉइडिझम सारख्या कंडिशनमध्ये ते इतक्या कमी लेवलपर्यंत येतं, अंडरवेटमध्ये पेशंट जातो आणि त्याच्यामुळे सुद्धा त्याला फिजिकल सिम्पटम्स दिसतात, पण मेंटल हेल्थ सुद्धा त्यांची डिस्टर्ब होते. बरोबर. कारण वेट लॉस बरेच जणांना आवडतो की वेट लॉस व्हावा असं वाटतं, पण तो येणारा विकनेस आहे किंवा त्याच्यामुळे होणारे इतर जे साईड इफेक्ट्स आहेत ते अतिशय वाईट होतात. मसल लॉस व्हायला लागतो आणि फिजिकली जेव्हा मसल लॉस आपल्याला दिसतो त्यावेळेला तुमची कार्यक्षमताच कमी होते. बरोबर. सो ऑलरेडी थायरॉइडच्या हार्मोन डिस्टर्बन्समुळे हे होणारं असतं. पण त्या व्यतिरिक्त तुमच्या फिजिकली जेव्हा या गोष्टी दिसायला लागतात त्यावेळेला तो मेंटल डिस्टर्बन्स असतो तो जास्त पेनफुल असतो. त्यामुळं जे काही सिम्पटम्स आपल्याला दिसत आहेत ना त्याच्याकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. तुमची हेल्थ ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि आपण त्याच्याकडेच दुर्लक्ष करत असतो, छोट्या छोट्या सिम्पटम्सकडे दुर्लक्ष करत असतो. बरोबर. आता जसं आपण म्हणालोय वजनाचं, ठीक आहे, जनरली असं पाहिलं जातं की मागच्या एका एपिसोडमध्ये तुम्ही सांगितलंच, आठवतंय मला, की काही लोकांना वजन कमी होतं याचा आनंद होतो, पण ते मग सातत्याने जर कमी होत असेल तर ते काळजी करण्याचं कारण असेल. पण मग बऱ्याच वेळा असंही होतं की ज्यांचं वजन वाढतं ते स्वतःहून डाएट प्लॅन म्हणजे डाएट सुरू करतात, ओके, चेंजेस सुरू करतात डाएट मध्ये. तर मग फक्त डाएट चेंजेस केले म्हणजे थायरॉइड फिक्स होतो का? नाही होत. नाही होत. पर्टिक्युलरली तुम्हाला थायरॉइडचे सिम्पटम्स नाही आहेत आणि जस्ट इतर कारणांमुळे वजन वाढले तर तुम्हाला डाएटचा नक्की फायदा होईल. पण थायरॉइडचे हार्मोन्स डिस्टर्ब आहेत, तुम्ही कितीही पथ्याचं अन्न घ्या, कितीही डाएट फॉलो करा, तुमचं वजन हलतानाच दिसत नाही. बरोबर. याचं कारण मेन तुमचं मेटाबॉलिझम डिस्टर्ब असतं. सगळ्यात आधी तुमच्या थायरॉइडचा जो इम्पॅक्ट होतो तो तुमच्या पचनशक्तीवरती होतो आणि तो झाल्यामुळं तुम्ही पथ्याचं अन्न घ्या, डाएट फॉलो करा, तुमच्या शरीरामध्ये ते ॲब्सॉर्बच होणार नाहीये. बरोबर. सो त्याने वेट लॉसही होणार नाही आणि वेट गेन, तुम्हाला जे काही करायचं आहे दोन्हीमध्येही आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसणार नाहीये. बरोबर. त्यामुळे आधी आपल्या शरीरातली ती टॉक्सिसिटी कमी करणं आणि मग पथ्याचं किंवा हेल्दी अन्न घेणं, जेणेकरून आपली ॲब्सॉर्प्शन कपॅसिटी वाढली गेली पाहिजे आणि न्यूट्रिशनल घटक जे आपण डाएटमधनं घेतो आहोत ते अंगी लागणं जे म्हणतो आपण ते व्हायला लागणं हे आवश्यक असतं. म्हणजेच कुठलंही डाएट सुरू करण्यापूर्वी त्याची कारण शोधून काढणं गरजेचं आहे. अगदीच थायरॉइडच आहे का किंवा इतर कुठल्या आजारांमुळे होत आहे किंवा अगदीच आपल्या ज्या खाण्यापिण्याच्या सवयी आहेत त्यामुळे वाढतंय का, या सगळ्या गोष्टींवर लक्ष देणं गरजेचं आहे. ओके. नाहीतर फक्त डाएटमुळे मॅनेज होतंय असं नाहीये, अजिबातच नाही. ओके. तसं असतं तर मग थायरॉइडच्या पेशंट्सनी ते नक्कीच अनुभवलं असतं. तर जे हे एपिसोड ऐकतायत त्यांना ते नक्की जाणवेल की वर्षानुवर्ष आम्ही थोडी पथ्य
पथ्य पाळण्याचा प्रयत्न करतोय आम्ही, काही हेल्दी गोष्टी अंगीकारण्याचा प्रयत्न करतोय, पण आमचं वजन किंचितही हालत नाहीये. थायरॉइड सारख्या काही प्रकारामध्ये आपण प्रकार जे बघितले, हॅशिमोटोज किंवा ऑटो इम्युन कंडिशन मधले जे थायरॉइड आपण बघतो आहोत, त्यामध्ये तर आपल्याला पर्टिक्युलरली डिटॉक्सिफिकेशन हे झाल्याशिवाय त्यांचं वजन हलतच नाही. सो आपल्याला खूप जास्त पद्धतीने आपल्या शरीराची आणि मनाची दोन्ही काळजी घेणं गरजेचं आहे, जर आपल्याला हेल्दी वेट लॉस हवा असेल तर, आणि विथ सायंटिफिक नॉलेज. अगदी अगदी राईट. आणि डॉक्टर, असं आपण बघतो दरवेळेस की फक्त महिलांमध्येच थायरॉइड दिसतो, तर मग पुरुषांना होत नाही का? प्रमाण कमी आहे पुरुषांमध्ये नक्कीच, म्हणजे अगदी पूर्ण हे सत्य आहे किंवा असत्य आहे असं नाही म्हणता येणार, पण जवळजवळ 10 मागे 3 स्त्रिया आणि 10 मागे 1 पुरुष हा थायरॉइडने ग्रस्त आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. जनरली हायपोथायरॉइडिझम हे आपण बघतोय ते मॅक्सिमम लेडीजमध्ये आपल्याला बघायला मिळतं, कारण इमोशनल अपडाऊन्स वरती हा फार डिपेंडंट आहे. आपण त्याची कारणंही पाहिली आहेत मागच्या एपिसोड्समध्ये. सो इमोशनली तो विषय असल्यामुळे, स्ट्रेसफुल सिच्युएशन असल्यामुळं महिलांमध्ये तो जास्त प्रमाणात दिसतो, पण पुरुषांना होतच नाही असं नक्कीच. बरोबर. एक 10 ते 15% पुरुष आहेत जे थायरॉइडनी ग्रस्त असतात, आणि त्यांच्या दृष्टीने तर पहिला तो अवेअरनेस क्रिएट होणं फार महत्वाचं आहे, कारण बरेचदा सिम्पटम्स दिसत असून सुद्धा पुरुष त्याच्याकडे दुर्लक्ष करतात की थायरॉइड कसा असू शकतो मला, तर स्त्रियांना होणारा आजार आहे, आणि त्यांनी पण ते दुर्लक्षित केलं तर ते त्यांना खूप त्रासदायक ठरू शकतं. मला असं वाटतं की एखाद्या वेळेस आपल्या जेव्हा फ्लॅश होत असतील ना व्हिडिओज की थायरॉइड बद्दल आहेत, तर पुरुष त्याच गैरसमजात असतील, हा माझ्यासाठी नाहीये, नाही का? त्यावर त्यांनी लक्ष देणं तितकंच गरजेचं, लक्ष देणं गरजेचं आहे. ओके. अजून एक ह्या संदर्भातला एक वारंवार गैरसमज पाहण्यात येतो की आजचं धकाधकीचं जीवन जे आहे ते म्हणजे काही रुटीन नाहीये कोणालाच. खाण्यापिण्याच्या सवयी बदललेल्या आहेत, झोपण्याच्या सवयी बदललेल्या आहेत, किंवा जंक फूड आलेलंच आहे आपल्याकडे बऱ्याच प्रमाणामध्ये. तर या सगळ्या गोष्टींचा परिणाम इरेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये होतो. राईट. येस, नक्कीच होतो. अगदीच राईट. तर इरेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे थायरॉइड झाला असं आपण गृहीत धरूया का, की काही संबंध नाहीये? 2 वेगळे डिसीज नक्कीच आहेत, पण ते एकमेकांशी कनेक्टेड आहेत. म्हणजे तुम्हाला एका डिसीजचे सिम्पटम्स दिसत आहेत आणि पुढे जाऊन तुम्हाला दुसरा आजार होऊ शकतो का, तर नक्कीच होऊ शकतो. ओके. ह्याचं कारण मी नक्कीच सांगू इच्छिते की आपण पहिल्या एपिसोडमध्ये बघितलं की थायरॉइड मधलं TSH हे जे होतं ते आपल्या ब्रेनमध्ये हायपोथॅलॅमसच्या पिट्युटरी ग्लँडमधून सिक्रेट होतं. बरोबर. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. तसंच स्त्री शरीरामध्ये जे स्त्री हार्मोन्स असतात किंवा आपण त्याला फिमेल सेक्स हार्मोन्स म्हणूया, बरोबर, LH आणि FSH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि लुटिनायझिंग हार्मोन, हे सुद्धा सेम साईट मधून सिक्रेट होतात, हायपोथॅलॅमसच्या पिट्युटरी ग्लँडमधून. सो तुमच्या शरीरामध्ये जेव्हा थायरॉइडचे सिम्पटम्स दिसत आहेत, थायरॉइडचे हार्मोन्स डिस्टर्ब आहेत, सो ते इतर स्त्री हार्मोन्स सुद्धा बिघडण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे बरेचदा थायरॉइडचे जे स्त्रिया पेशंट आपण बघतो त्यांना पुढे जाऊन PCOD होण्याची शक्यता खूप जास्त वाढलेली दिसते, किंवा PCODच्या पेशंटना पुढे जाऊन थायरॉइड होतोच होतो. अशा तुमच्याकडे पेशंट्स येतात का की जी पहिली कंप्लेंट ही इरेग्युलर पाळीची घेऊन येतात आणि मग त्याचं कन्क्लुजन थायरॉइड मध्ये होतं? खूप पेशंट येतात, खूप पेशंट आपल्याकडे ऑलरेडी आहेत. सो त्यांच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला प्रायमरी डिसीज जो आहे त्याची लक्षणं काय आहेत, त्याचे जे हार्मोन्स डिस्टर्ब आहेत त्याच्यावरती काम करणं गरजेचं असतं, आणि लेटर ऑन आपल्याला इतर हार्मोन्सवरती सुद्धा. सो दोनही गोष्टीमध्ये आपल्याला हार्मोनल इम्बॅलन्स दिसतो. बरोबर. बऱ्याचदा त्यामध्ये सिम्पटम्स खूप सिमिलर दिसतात की इरेग्युलर मेन्सेस आहे, किंवा हेवी ब्लिडिंग आहे, किंवा इनफर्टिलिटी आहे. राईट. सो हे सिम्पटम्स बऱ्यापैकी कॉमन आहेत जे थायरॉइड किंवा PCOD मध्ये दिसत असतात. सो आधी रूल आउट करणं गरजेचं आहे की आपण एक्झॅक्ट कुठल्या डिसीजमध्ये आहोत. बरोबर. आणि मग त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. बेटर आहे की तुम्ही एकाच डिसीजमध्ये आहात आणि लवकर त्याच्यावरती काम सुरू केलं. बरोबर. सो त्याला जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर नक्कीच तुम्हाला इतर आजार होण्याची शक्यता खूप जास्त आहे. तुम्ही म्हणाल की हा प्रश्न मी सतत विचारत आली आहे तुम्हाला जेव्हापासून आपला पॉडकास्ट सुरू झालेला आहे, पण हा गैरसमज मलाही आहे की थायरॉइडचा आणि मानसिक आरोग्याचा काहीही संबंध नाही. तुम्हाला काय वाटतं? हा अगदीच चुकीचा विचार आहे. म्हणजे हा अजिबात तसं नाही आहे. सगळ्यात जास्त इम्पॅक्ट होतो तो आपल्या मानसिकतेवर किंवा आपल्या स्ट्रेसफुल सिच्युएशनचा आपल्या थायरॉइडवरती. सो दोनही बाबतीत तुम्ही जर स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये आहात तर त्याच्या
अनुषंगाने तुम्ही सतत विचार करत असाल, ओव्हर थिंकिंगमध्ये जात असाल, निगेटिव्हिटीमध्ये जात असाल किंवा त्या गोष्टी आठवल्यानंतर तुम्हाला वाईट वाटतं आहे, इमोशनल होत आहात आणि त्याच्याकडे तुम्ही काही त्याच्यावर काम केलेलं नाही आहे, तर तुमची मानसिकता सतत निगेटिव्ह होत राहते. तुमच्या मानसिक आरोग्यावरच आपलं पूर्ण शरीराची हेल्थ नक्कीच अवलंबून असते. बरोबर. सो जर आपण त्या गोष्टीवरती काम नाही केलं, त्याच्याकडे लक्ष नाही दिलं, तर थायरॉइड लेवल्स वाढलेल्याच दिसतात. कारण याचं सायंटिफिक रिझन सुद्धा सेम आहे. TSH आपल्या ब्रेनमध्ये सिक्रेट होतं आणि मानसिकता आपली बिघडलेली असेल किंवा स्ट्रेसफुल सिच्युएशन असेल तर त्याचा परिणाम आपल्याला ब्रेनमध्येच होताना दिसतो. आउट ऑफ ट्रॅक प्रश्न सतत माझ्या मनात येतो. जनरली असं पाहिलं जातं, पर्टिक्युलरली भारतीय स्त्रियांमध्ये, की घरात जरी स्ट्रेसफुल सिच्युएशन असेल तरी त्या बाहेर सांगत नाहीत. मानसिकताच ती आहे आपल्याकडे. तर तुम्हाला असा काही अनुभव आलाय का की एखादी पेशंट तुमच्या समोर बसलीये, ती सांगतेय की एव्हरीथिंग इज फाईन ॲट होम, ओके, सगळं व्यवस्थित चाललंय, सुरळीत चाललंय, पण ॲट द सेम टाइम तिचे रिपोर्ट्स पूर्ण विरुद्ध दाखवत आहेत, असं काही पाहण्यात आलंय का? खूपदा, म्हणजे बरेचदा हेच होतं. इव्हन आपल्या थायरॉइड फ्री फॉरएव्हरमध्ये सुद्धा ज्या सिस्टीममध्ये सगळे पेशंट्स आहेत, भले ते लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करतील, डाएट करतील, एक्सरसाइज करतील, तिथं अगदी 100% त्यांनी दिलेलं असतं. पण जर मानसिकतेवर त्यांचं लक्षच नसेल किंवा ते एक्सप्रेस त्यांनी केलेल्या नसतील, त्यांचे जे काही पेन पॉईंट्स असतील, बरोबर, त्यावेळेला मात्र त्यांच्या रिपोर्ट्समध्ये काही आपल्याला इम्प्रूव्हमेंटच दिसत नाही. वजन कमी झालेलं दिसेल, बाकी सिम्पटमॅटिक गोष्टी कमी होताना दिसतील, पण TSH मात्र हाय लेवललाच दिसतं. कारण त्याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट TSH वरती होणार आहे तो तुमच्या मानसिकतेशी निगडीत असतो. बरोबर. कारण स्ट्रेसफुल सिच्युएशन ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे. तुम्ही अगदी लहान मुलापासून, लहान मुलं सुद्धा आजकाल म्हणतात की आम्हाला शाळेचा अभ्यास आहे, केवढा स्ट्रेस आहे, किती आम्हाला टेन्शन्स आहेत. सो स्ट्रेस हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे, पण तो आपल्याला आयडेंटिफाय करता आला नाही आणि त्याच्यावरती आपल्याला काम करून त्याच्यातून सोल्युशन्स काढता आले नाहीत, तर तो स्ट्रेस आपल्याला मग हायपरटेन्शन, थायरॉइड किंवा डायबेटीस यासारख्या आजारांकडे नेऊ शकतो. आयडेंटिफाय होण्यापेक्षा मला असं वाटतंय की आपल्या मनाची हाक ऐकणं तितकीच गरजेची, खूप गरजेचं आहे. कित्येक पेशंट्स माझ्याकडे येतात. आता 90% स्त्रिया आहेत, मी बरेचदा हे हायलाईट करतेय. स्त्रियांना प्रत्येक स्टेजमध्ये वेगवेगळ्या स्ट्रेसफुल कंडिशनमधून जाताना आम्ही बघतो आहोत सध्या. टीनेज मुलींचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात. जेव्हा हे हार्मोनल इम्बॅलन्स होत असतात त्यावेळेला पिरियड्स इरेग्युलर असतात, त्यांचं वजन खूप वाढत जातं. मग त्यांना कॉलेजमधून किंवा त्यांच्या कलिग्स जे असतील त्यांच्या आजूबाजूचे, त्यांच्याकडून सुद्धा खूप क्रिटिसाइज केलं जातं की एवढ्या लहान वयात तुझं वजन इतकं कसं. पिरियड्स इरेग्युलर असल्यामुळे त्यांची मानसिकता चिडचिडी होणं किंवा पॅनिकनेस वाढणं, सतत काही ना काही हॉट फ्लशेस किंवा कोल्ड इंटॉलरन्स या गोष्टींना त्या फेस करणं, याच्यामुळे सुद्धा तो त्यांना बॅकएंडला स्ट्रेस येत असतो की मी कसं या माझ्या फ्रेंड्स समोर मी स्वतःला प्रेझेंट करू, कसं मी व्यक्त होऊ. तिथंही त्यांचा तो कॉन्फिडन्स लूज होतो या सगळ्या गोष्टींमुळं. बरोबर. त्याच्या नंतर लग्नानंतर जर तुम्हाला थायरॉइड किंवा या गोष्टी दिसत असतील तर त्याच्या मागं वेगळीच कारणं किंवा वेगळा स्ट्रेस खूप असतो. एका वेगळ्या एन्व्हायरमेंटमधून ती मुलगी दुसऱ्या घरी गेलेली असते. सो ती ॲडजस्टमेंट असेल, मग त्या ॲडजस्टमेंटमध्ये येणारे काही टोमणे असतील की मग ती एज्युकेटेड स्त्री असेल किंवा अगदी कॉमन स्त्री असेल, साधारण गृहिणी असेल, कुठल्याही कंडिशनमध्ये ती स्त्री असेल, तिला ते चेंजेस ऍक्सेप्ट करणं काही वेळेला जड जाऊ शकतं आणि ती स्ट्रेसफुल सिच्युएशन तिला यासारख्या हार्मोनल इम्बॅलन्सकडे घेऊन जाऊ शकते. मग घरातलं कोणी काही बोललेलं आहे, हा पण स्ट्रेस असू शकतो. दुसरं आहे की मला कोणी समजूनच घेत नाहीये. जसं तू आता म्हणालीस की त्यांना एक तर सवय नसते एक्सप्रेस करण्याची खूपदा स्त्रियांना, त्याच्यामध्ये ते अडकलेले असतात आणि त्या केसमध्ये त्यांना ते एन्व्हायरमेंट नाही मिळालं की मला मोकळेपणाने बोलताही येत नाहीये, तर त्या सप्रेस्ड फिलिंग्स खूप जास्त वाईट आपल्या शरीरावरती इम्पॅक्ट करतात. बरोबर. मग काही वेळेला जेव्हा हे थायरॉइडचे सिम्पटम्स असतात त्यामध्ये एकतर पिरियड्स इरेग्युलर असणं आहे किंवा पुढे जाऊन कन्सिव्ह होण्याची शक्यता आहे, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येणं आहे, त्याच्यावरनं ऐकावला लागणारी काही वाक्य असतील. येणारच त्या प्रश्नाकडे, प्रश्न आहे माझ्या मनात. नक्कीच आपण त्याच्यावरती डिटेल बोलूया. पण या सगळ्या स्ट्रेसफुल सिच्युएशन मधून जाणाऱ्या पेशंट्सना मी आज बघते आहे आणि बरं तरुण वयातल्याच नाहीत, मेनोपॉझल एज मधल्या स्त्रियांचे प्रश्न वेगळेच असतात. मुलं मोठी झालेली असतात, घरात वातावरण खूप वेगळं असतं,
आणि अचानक एकटेपणा आलेला असतो. अचानक एकटेपणा, कुठेतरी बांधिलकी असते की मला मुलांचा डबा करायचा आहे, मला त्यांच्या शाळेचं बघायचं आहे, आणि अचानक एकदम ते रिकामं पण येतं. आणि तेही खूप जणींना खायला उठतं, कारण बरोबर आहे. त्यांच्या घराशिवाय त्यांनी दुसरं जगच निर्माण केलेलं बरोबर. नसतं. सो त्यावेळेच्या सिच्युएशनचा तो स्ट्रेस सुद्धा तुमच्या मेनोपॉझल ज्या कंडिशन आपल्याला दिसतात त्यामध्ये तुम्हाला थायरॉइडकडे नेऊ शकतात. वयोवृद्ध लोकांचे प्रॉब्लेम्स वेगळेच असतात. बरोबर बरोबर. सो त्यांच्याही दृष्टीने मुलं करिअरच्या पीक स्टेजवर असतात, स्वतःचे काहीतरी हेल्थ प्रॉब्लेम सुरू झालेले असतात, आणि त्यामध्ये मग माझ्याकडे लक्ष द्यायलाच कोणी नाही आहे किंवा माझ्यासाठी कोणाला वेळ नाही आहे. बरोबर. अशा प्रॉब्लेम्समध्ये सुद्धा खूप पेशंट्स आम्ही बघतो की 60च्या घरात तुम्हाला थायरॉइड डिटेक्ट व्हायचं कारण काय आहे. कारण हार्मोन्स तर बऱ्यापैकी खरं तर नॉर्मलाइज झालेले असतात, मेनोपॉज झालेला असतो, सगळ्या जबाबदाऱ्या संपलेल्या असतात. खरं तर ते आयुष्य आनंदाने आणि निरोगी जगण्यासाठी तो वेळ त्यांनी घेणं गरजेचं असतं. पण तरीही अगदी रिटायरमेंट एजमध्ये सुद्धा थायरॉइड डिटेक्ट होताना आपल्याला दोघांमध्ये, स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये दिसतो. सो कुठे या तीनही कंडिशन्समध्ये तुम्ही तरुण आहात की मध्यम वयामध्ये आहात की ओल्ड एजमध्ये आहात, स्ट्रेस हे कॉमन फॅक्टर आहेच आहे यासारख्या आजारांमध्ये. आयुष्याच्या टप्प्यावर हे काही पाठ सोडत नाही अजिबात नाही. आणि म्हणूनच मी जे मगाशी म्हणलं की स्ट्रेस हा सगळ्यांना असतो, अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत तो असतो. तो आहे म्हणजे जिवंतपणाचं लक्षण आहे म्हणायला हरकत नाहीये. कारण काही गोष्टी अशा घडत असतात ज्या अपडाऊन होणं स्वाभाविक असतं. सो ती स्ट्रेस काय आहे तो पहिला ॲक्सेप्ट करणं. बरेचदा आपण त्या ॲक्सेप्टन्स मोडमध्येच नसतो की मलाच का, मीच का, किंवा काही गोष्टी माझ्याच बाबतीत का घडतात, माझंच प्रमोशन का होत नाहीये, व्हॉट एव्हर. बरोबर. त्या ॲक्सेप्टन्स मोडमध्येच आपण नसतो की या गोष्टी घडून गेल्या, त्या गोष्टी आहेत, आणि मग तो स्ट्रेस आपल्याला फॉरएव्हर राहतो. आणि मग बीपी वाढणं आहे, थायरॉइड आहे, किंवा मग स्त्रियांमध्ये पीसीओडी आहे, या गोष्टी दिसतात आपल्याला. बरोबर बरोबर. आता तुम्ही जसं म्हणालात की एखाद्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये प्रत्येक टप्पे येतात. पाळी येणं हा पहिला टप्पा, त्यानंतर लग्न होऊन घरी जाणं, तसंच प्रेग्नन्सीचा सुद्धा हा एक टप्पा आहे. तर लग्नाच्या आधी थायरॉइड डिटेक्ट झाला असेल तर त्या स्त्रीला प्रेग्नन्सी राहण्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येतात का? येस, खूप जास्त चान्सेस आहेत थायरॉइड असणाऱ्या पेशंट्सला नॅचरल प्रेग्नन्सी कन्सिव्ह करण्यामध्ये. हो का? कारण आपण त्याचं रिलेशन थोडंसं बघितलं की थायरॉइडचं TSH काय आणि स्त्री म्हणजे जे LH आणि FSH हे जे 2 हार्मोन्स असतात ते एकमेकांशी इंटरलिंक्ड असतातच. सो त्याचा परिणाम इनफर्टिलिटीवरती होण्याची शक्यता 99% असते. त्यामुळे एक खूप मोठं पर्सेंटेज आहे असं वाटत नाही? खूप मोठं पर्सेंटेज आहे, पण ते फॅक्ट आहे. बरेचदा असं वाटतं की थायरॉइड तर आहे, म्हणजे खूपदा अशाही केसेस मी बघितल्या आहेत की लग्नाच्या आधी थायरॉइड डिटेक्ट झालेला आहे आणि त्यांनी सांगितलंच नाही आहे समोरच्याला की माझ्या मुलीला थायरॉइड आहे. सो अशा केसेसमध्ये मग पुढं जाऊन मग पेशंटला जर कन्सिव्ह ती करू नाही शकली तर त्यावेळेला खूप त्यांच्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम्स झालेले सुद्धा मी बघितलेलं आहे. त्यामुळे हा डिसीज जो आहे ना त्याला खूप गांभीर्याने घेणं फार गरजेचं आहे ॲक्च्युली. की तो कसा तरी गोळी घेऊन आपण मॅनेज करतोय, बिलकुल त्याच्यावरती आपल्याला त्या विश्वास ठेवायचा नाही आहे. उलट योग्य पद्धतीने काळजी घेऊन आपल्याला तिथं पुढे जाणं गरजेचं आहे. अदरवाईज मग हे सिम्पटम्स दिसतातच. इनफर्टिलिटी हे खूप कॉमन आहे थायरॉइडच्या पेशंट्समध्ये. पण डॉक्टर, मला एक समाधानकारक उत्तर अपेक्षित आहे. हे जे 1% पर्सेंटेज आता उरलेलं आहे त्यामध्ये नॅचरली कन्सिव्ह होण्याचे केसेस तुम्ही हाताळले आहेत का? येस, खूप तसेही पेशंट्स आपल्याकडे नक्कीच आहेत की थायरॉइड आहे, छान लाईफस्टाईल ते मेंटेन करत आहेत आणि नॅचरल प्रेग्नन्सी व्यवस्थित कन्सिव्ह झालेली आहे. सो असेही पेशंट्स नक्कीच आहेत. अशा केसेसमध्ये बाकी सिम्पटम्स थोडेसे आपल्याला मात्र मग जास्त दिसू शकतात, डिलेड दिसू शकतात. बाकी सिम्पटम्स म्हणजे जसं की नॅचरल प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाली आहे, फर्स्ट प्रेग्नन्सी थायरॉइड असून सुद्धा, पण सेकंड प्रेग्नन्सीच्या दरम्यान पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेला वाढलेलं वजन, अनहेल्दी डाएट आणि तुमची स्ट्रेसफुल सिच्युएशन, याच्यानंतर जर तुम्ही सेकंड प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असाल विथ थायरॉइड कंडिशन्स, तिथं मग प्रॉब्लेम येताना दिसतो. पण त्यावर उपाय आहेतच ना. तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल जर सुरुवातीपासून ठेवली पण ती केली नाही तर हे प्रॉब्लेम्स फेस असेही केसेस आहेत काही की फर्स्ट प्रेग्नन्सी अगदी नॅचरली कन्सिव्ह झाली पण सेकंड प्रेग्नन्सी आपल्याला कन्सिव्ह होत नाहीये. कारण हे जेव्हा आपल्या डिस्टर्ब होतात गोष्टी जे मी बोलले त्यावेळेला गोळ्यांचे डोस वाढले जातात. तुमचं वजन वाढतंय, तुमचे सिम्पटम्स वाढलेत, तुमचे थायरॉइड लेवल्स वाढलेत, स्ट्रेसफुल कंडिशन कुठल्याही गोष्टीमुळे, बरोबर, तर तुमच्या गोळ्यांचे डोस जनरल
ट्रीटमेंटमध्ये वाढवले जातात आणि त्याचाही परिणाम तुम्हाला नंतर सेकंड प्रेग्नन्सी कन्सिव्ह करण्यावरती होऊ शकतो. ओके. सो बेटर आहे की लवकरात लवकर तो आयडेंटिफाय करणं आणि हेल्दी लाईफस्टाईल कंटिन्यू करणं. ओके, ग्रेट. मला एक पर्सनल आहे हा प्रश्न जरा. जनरली हल्ली मी बघतीये की 40शी ज्या लोकांनी क्रॉस केलेली आहे त्यांना इथे चिन हेअर किंवा ह्यामध्ये अचानक वाढ होताना दिसते, ग्रोथ होताना दिसते. तर ह्याची कारणं काय आहेत? ह्याचा थेट संबंध थायरॉइड सोबत आहे का? थायरॉइड पेक्षा पीसीओडीशी याचा जास्त संबंध आहे. ओके. इनडायरेक्टली ते हार्मोनल इम्बॅलन्स कडेच येतं, पण मेजरली चेहऱ्यावरती किंवा शरीरावरती एक्सेस हेअर ग्रोथ होणं ही कंडिशन पीसीओडीच्या लेडीजमध्ये आपल्याला दिसते. बरं. सो आणि पुढे जाऊन तो थायरॉइडकडे जाणारा आजार नक्कीच आहे. सो आपल्या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला पीसीओडी आहे की थायरॉइड आहे. आणि त्यातनं जर आपल्याला नैसर्गिकरित्या बरं व्हायचं आहे, त्याला रिव्हर्सल जर आपल्याला करायचं आहे तर पेशन्स महत्त्वाचे आहेत. म्हणजे माझ्याकडेही थायरॉइड फ्री फॉरवर्डमध्ये बरेच पेशंट्स येतात की मॅडम आम्हाला थायरॉइड पण आहे, पीसीओडी पण आहे आणि ही एक्सटर्नल मला अशी किंवा एक्स्ट्रा हेअर ग्रोथ दिसते आहे. तर माझे थायरॉइड रिपोर्ट्स नॉर्मल यायला लागले 2 ते 3 महिन्यात तुमच्याकडे आल्यानंतर. मग हेअर ग्रोथ कधी थांबणार? असे प्रश्न पण बरेच पेशंट्स मला विचारतात. किंवा तुम्हाला पण ह्याचं उत्तर मी का देऊ इच्छिते की जे पेशंट्सना असं वाटतं आहे की या गोष्टी इतक्या इझिली रिकवर होणाऱ्या आहेत, तर नाही. त्याला आपल्याला पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. कारण जेव्हा हे हार्मोनल इम्बॅलन्स होतात डीप रूटपर्यंत आपल्या शरीरामध्ये त्याचे सिम्पटम्स दिसतात. ॲक्च्युली या डिसीजची पॅथॉलॉजी खूप आधीपासून आपल्या शरीरामध्ये घडत असते आणि ह्या डिसीजचे कॉम्प्लिकेशन्स किंवा साईड इफेक्ट्स म्हणून हे सिम्पटम्स दिसत असतात. सो आपल्याला त्यातनं रिव्हर्सल हवं आहे. नॅचरली आपल्याला त्यातनं बाहेर पडायचं आहे. तर पहिले तुमचे हार्मोन्स कंटिन्युअसली नॉर्मल राहायला पाहिजे, तुमच्या गोळ्यांचे डोस कमी व्हायला पाहिजेत, तुम्ही त्या डिसीजमधनं आधी रिव्हर्सल मिळवायला पाहिजे आणि मग त्याचे साईड इफेक्ट्स किंवा कॉम्प्लिकेशन्स जे दिसत आहेत त्यातनं बाहेर पडणं सहज शक्य होऊ शकतं. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे तुम्ही की तुमच्या शरीरामध्ये बदल व्हायला आधीपासूनच सुरुवात व्हायला लागते. एक्सटर्नल ज्या गोष्टी आहेत त्यानंतर दिसायला लागतात. त्यामुळं ते आपण ओळखणं तितकंच गरजेचं आहे. व्हेरी गुड. ओके डॉक्टर, एक प्रश्न असा आहे की लहान मुलांमध्ये थायरॉइड दिसत नाही किंवा समजा दिसलाच टीनेज मुलींमध्ये, तर त्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, काय वाटतं? खरं तर पहिल्यांदा जो प्रश्न विचारलास की दिसत नाही का, तर बिलकुल असं नाहीये. खूपशा पेशंट्स अगदी आपल्याला टीनेजपेक्षा सुद्धा लहान एजमध्ये थायरॉइड डिटेक्ट होताना दिसतो आहे आणि त्याच्याकडे तर खूप जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे ओव्हर द पिरियड बरेच लोकांना हा एक गैरसमज असतो की लहानपणी एखादं छोटंसं काहीतरी सिम्पटम दिसतंय, ॲसिडिटी आहे किंवा इतर काही गोष्टींनी त्याला विकनेस येतो आहे, त्याचं वजन वाढत नाही आहे. सो ओव्हर द पिरियड तो जसा मोठा होईल तसं ते कमी होतील सिम्पटम्स असा समज असतो. पण थायरॉइडमध्ये तसं नाही आहे. कारण थायरॉइडला ग्रोथ हार्मोन म्हणतात, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट हार्मोन म्हणतात. सो जेव्हा तुम्हाला लहान वयात हे डिटेक्ट होतं आहे आणि तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहात, त्या मुलांचं वजन किंवा उंची वाढण्याचं जे प्रमाण असतं ते कमी व्हायला लागतं. म्हणजे जेवढ्या वयानुसार त्यांचं ह्या गोष्टी वाढल्या पाहिजेत तशा वाढताना दिसत नाहीत. मग डॉर्फिझम किंवा बुटकं असणं म्हणूयात, आणि अंडरवेट असणं म्हणूयात, अशा कंडिशन मुलांमध्ये दिसू शकतात. त्यामुळं त्या गोष्टींकडे तर बिलकुल दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही आहे. लहान मुलांमध्ये जर आईला प्रेग्नन्सीच्या वेळेला थायरॉइड असेल किंवा थायरॉइडचे सिम्पटम्स तिच्या आईच्या पण माहेरच्या लोकांना, आई किंवा आजीच्या ठिकाणी दिसत असतील आणि मुलांमध्ये आपल्याला हे सिम्पटम्स दिसले की त्यांना भूक लागत नाही आहे, त्यांचं वजन योग्य पद्धतीने वाढत नाही आहे, त्यांची उंची वाढत नाही आहे, सो अशा केसेसमध्ये तुम्ही ते रूल आउट करणं गरजेचं आहे की या मुलाला थायरॉइडसारखे काही डिसीज नाही आहेत ना, आणि असेल तर त्याच्यावरती योग्य पद्धतीने ताबडतोब काम करणं गरजेचं आहे. ओके, व्हेरी गुड, थँक्यू सो मच. कारण जनरली असं पाहिलं जातं की मुलींमध्ये थोडेसे चेंजेस, मग त्यांच्या वाढत्या वयाचे चेंजेस असतील बाबा ते, असं समज करून तिकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं. तर येस, मी त्या प्रश्नामध्ये पुन्हा तुला डिस्टर्ब करतेय, पण स्त्रियांमध्ये मी तर नक्कीच असं म्हणेन की ज्या वेळेला पिरियड सुरू होतात, प्युबर्टी एज आहे, आफ्टर प्रेग्नन्सी किंवा त्या दरम्यान, आणि आफ्टर किंवा बिफोर मेनोपॉझल एज, या तीनही सिम्पटम्सच्या वेळेला तिच्या शरीरामध्ये काही ना काही हार्मोनल इम्बॅलन्स होत असतोच. बरोबर. आणि त्यावेळेला तिच्या शरीरामध्ये हे TSH वाढलेलंच आपल्याला खूपदा दिसतं. सो ही एक नॉर्मल कंडिशन आहे की तुमच्या शरीरामध्ये होणाऱ्या बदलाला
ॲडजस्ट करण्यासाठी ती थायरॉईड लेवल्स तुमचे वाढलेले आहेत. सो त्या दरम्यानसुद्धा जेव्हा तुम्हाला थायरॉईड डिटेक्ट होतो आहे त्याच्याकडे वेळीत लक्ष द्या. तो पूर्ण रिव्हर्सल होऊ शकतो. बरोबर आहे. तुम्हाला ते सिम्पटम्स दिसतात, जसं तू आता म्हणालीस की इग्नोर केलं जातं की ठीक आहे प्युबर्टी एज आहे, काही सिम्पटम्स आपल्याला दिसणार आहेत, पण त्या कंडिशनमध्ये आपल्याला जर आपण लवकर डायग्नोसिस केलं आणि त्याच्यावरती काम केलं तर आपल्याला परमनंटली त्या डिसीजमध्ये जायला आपण रोखू शकतो. बरोबर. शेवटचा प्रश्न डॉक्टर, TSH नॉर्मल म्हणजे थायरॉइड गेला, ओके, किंवा गोळ्या बंद किंवा गोळ्या चालू ठेवल्या तरी आयुष्यभर हा थायरॉइड आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो, हा एक मोठा गैरसमज आहे का? ओके, आता 3 गोष्टी आल्यात, वेगवेगळ्या नक्कीच सांगते. सो सगळ्यात पहिलं तुझा प्रश्न होता TSH नॉर्मल आलं. येस. सो TSH नॉर्मल यायला 2 कंडिशन असू शकतात. एक, तुम्ही मेडिसिन्स घेता आहात का आणि तुमचे TSH लेवल नॉर्मल आहेत का, आणि दुसरी आहे तुम्ही विदाऊट मेडिसिन तुमच्या TSH वरती कंट्रोल ठेवलेला आहे का. सो थायरॉईड डिटेक्ट झालेला आहे, आपण गोळ्या घेतो आहोत आणि विथ मेडिसिन तुम्ही TSH कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करताय, ही ठीक आहे गोष्ट, पण तेवढ्यावर राहताना दिसत नाही. कारण जेव्हा या गोळ्यांवरती आपण डिपेंडंट असतो त्यावेळेला तुम्ही जर हेल्दी लाईफस्टाईल फॉलो नसाल करत तर गोळ्यांचे डोस वाढत जाण्याची शक्यता खूप जास्त असते. ओके. सो या केसमध्ये तुम्ही सेफर डोसमध्ये असाल, 50 mcg पेक्षा खाली तुमच्या गोळीचा डोस असेल तर तुम्ही इतर सिम्पटमॅटिक गोष्टींमध्ये किंवा कॉम्प्लिकेशन्समध्ये जात नाही. पण हे होताना दिसत नाही, गोळ्यांचे डोस वाढत जातात, सिम्पटम्स वाढत जातात, त्रास वाढत जातो. त्यामुळे गोळ्या घेऊन TSH लेवल नॉर्मल आहेत या गैरसमजात बिलकुल राहू नका. उलट विदाऊट मेडिसिन किंवा मेडिसिनच्या कमीत कमी डोसमध्ये माझे TSH लेवल्स कसे नॉर्मल राहतील याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. दुसरी कंडिशन आहे की थायरॉईड डिटेक्ट झालेला आहे, गोळ्या आपण काही घेत नाही आहे, TSH नॉर्मल आहे आणि या वेळेला तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करता आहात आणि TSH कंट्रोलमध्ये ठेवता आहात, पुन्हा ते वाढत नाही आहे याची वेळोवेळी खात्री करून घेत आहात, तर तुम्ही राईट ट्रॅकवर नक्कीच आहात. तिथं जर तुम्हाला फ्लक्च्युएशन्स दिसतील तर काय मिस होतं आहे आपल्या रुटीनमध्ये, आपल्या हेल्दी लाईफस्टाईलमध्ये, त्याच्याकडे लक्ष देऊन काम करणं गरजेचं आहे. सो बेटर माझं TFFमध्ये किंवा थायरॉईड फ्री फॉरएव्हरमध्ये सांगणं एकच असतं की गोळी घेऊन थायरॉईड आपण जर मॅनेज करू शकलो असतो किंवा मेंटेन ठेवू शकलो असतो तर सगळे पेशंट त्यातनं बरे झाले असते, रिव्हर्स झाले असते. कारण एखाद्या आजाराची ट्रीटमेंट आपण घेतोय तर त्याचा इफेक्ट दिसला पाहिजे ना. त्याच्या जर गोळ्यांचे डोस वाढत आहेत, सिम्पटम्स वाढत आहेत, तुमचा त्रास तसाच राहतोय तर तुमची ट्रीटमेंट काहीतरी चुकती आहे. आणि त्यामुळंच फक्त TSH नॉर्मल लेवलला राहणं या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आपण हेल्दी आहोत का, मी 100% त्या सिम्पटमॅटिक गोष्टीमधनं रिव्हर्सल मिळवलेला आहे का, याचा विचार करणं फार गरजेचं आहे. क्या बात आहे, व्हेरी नाईस, ऑन अ व्हेरी गुड नोट हा एपिसोड आपण आता इथे थांबवूया. खूप खूप धन्यवाद तुमचे. आजचा हा पूर्ण एपिसोड थायरॉईड बद्दलचे समज आणि गैरसमजांबद्दल होता. तुम्हाला आजचा आमचा एपिसोड कसा वाटला ह्याबद्दल कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमचं चॅनल डॉक्टर चंद्रश्री कुलकर्णी थायरॉईड फ्री फॉरएव्हर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही घेऊन येतो आहोत थायरॉईडबद्दलच्या सगळ्या विषयांवरच्या वेगवेगळ्या चर्चा डॉक्टर चंद्रश्रींसोबत. पण इथेच मी थांबत नाही आहे, 1 मिनिट, आपल्याला डॉक्टर चंद्रश्रीकडनं एक हेल्थ टिप मिळणार आहे. डॉक्टर चंद्रश्री, आजच्या एपिसोडमध्ये आपण थायरॉईडच्या समज आणि गैरसमजाबद्दल काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला. सो माझं म्हणणं नेहमीच हे आहे की तुमच्या शरीरामध्ये दिसणारी लक्षणं, जे काही होणारे बदल आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. जसं की अचानक वाढलेलं वजन आहे, कमी झालेलं वजन आहे, तुम्हाला थकवा जाणवतो आहे, उत्साह तुमचा कमी होतो आहे किंवा पॅनिकनेस वाढतो आहे, मूड स्विंग्स होत आहेत, हे तुमचं शरीर तुम्हाला जागं करण्याचा प्रयत्न करत आहे. सो त्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि लवकर त्याच्यावरती ॲक्शन घेऊन त्या आजाराला मुक्त होण्यासाठी किंवा आजारातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरू करा. थँक्यू.